हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला आजचा सेगमेंट आज किनारी. आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे एक गोड मुलगी. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आज स्त्रिया असोत किंवा आमच्यासारखी यंग जनरेशन असू देत, प्रत्येक मुलीला असं वाटतं की तिचा स्वतःचा एक बिझनेस असावा, छान सेटअप असावा, तिच्या नावापुढे एक सक्सेसफुल वुमन एंटरप्रेनर असं लागावं. आणि हे सगळं स्वप्न जिने सत्यात उतरवलं. म्हणजे मी ठामपणे सांगू शकते की स्त्रिया, मुली कितीही संकट आली तरी डगमगून जात नाहीत. मग त्या फॅमिलीला छानपणे सांभाळू शकतात, कुटुंबियांना छानपणे सांभाळू शकतात. म्हणजे वेळप्रसंगी मुलगी हे मुलाचं कर्तव्य सुद्धा पार पाडू शकते. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आज आपल्यासोबत आलेली प्रियंका लांजेकर. आता प्रियंकाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज आपण आधुनिकतेकडे वळलोय. पण आधुनिकतेकडे वळत असताना पुन्हा एकदा कुठेतरी सोशल मीडियामुळे का होईना आपण आपली संस्कृती पुन्हा एकदा जोपासायला लागलोय. म्हणजे पारंपरिक कपड्यांचा जो काही ट्रेंड आहे तो पुन्हा एकदा कुठेतरी मार्केटमध्ये येऊ घातलेला आहे. आणि पारंपरिक कपडे म्हटले की पैठणी असेल, खण असेल किंवा अजून बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. तर या सगळ्या पारंपरिक कपड्यांमध्ये काहीतरी आपल्यासाठी युनिक क्रिएशन, असं जी नेहमी युनिक आणि काहीतरी क्रिएटिव्ह करत असते. आणि आनंदा ब्रँड घेऊन ती सगळ्यांच्या भेटीला आली. आणि ऑफकोर्स आनंदा ब्रँडचे कपडे, काहीतरी युनिक कलेक्शन वेअर केल्यानंतर तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद येतो तर खरंच खूप कमालीचा असतो. मी स्वतः या म्हणजे तिच्या ब्रँडची खूप मोठी फॅन आहे. कारण प्रत्येक मुलगी असेल, म्हणजे मुलगी ही जर आहे तर ती फॅन होईलच. कारण एक परफेक्शन आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी ही प्रत्येक कपड्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर असा हा ब्रँड जिने लॉकडाऊनच्या काहीच महिने अगोदर सुरू केला आणि ती पुढे घेऊन आली. पण त्यामध्ये तिने जे काही प्रॉब्लेम फेस केले, त्याचबरोबर आज जर ती बऱ्याच सेलिब्रिटींपर्यंत पोहोचलेली आहे, बऱ्याच सेलिब्रिटींसोबत तिचं काम सध्या सुरू आहे. आणि अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे सुद्धा कपडे, असे सुद्धा ब्रँडचे जे काही क्लोथ्स आहेत ते सुद्धा तिच्याकडे आहेत. तर तिचा हा जो एक प्रवास आहे, तिची आपण सक्सेस स्टोरी म्हणूयात. तर या सगळ्या गप्पा गोष्टी आज आपण आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये करणार आहोत. तर प्रियंका, सगळ्यात पहिल्यांदा तुझं आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुम्ही आम्हाला बोलवलं आणि मला हा एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. आणि समटाईम्स असं असतं की तुम्ही जेव्हा हा इंटरव्ह्यू पण चालला आहे किंवा आपण हा जो चर्चा करतो, हाच एक प्रकारचा एक सक्सेस असतो की हा कोणीतरी आपली पोचपावती आपल्याला मिळते. सो तशीच आहे ती माझ्यासाठी. येस, एक्झॅक्टली. कारण म्हणजे मी जेव्हा प्रियंकाला पहिल्यांदा पाहिलं होतं फॅशन शो मध्ये आणि ती ज्या डेडिकेशनने काम करत होती, किंवा माझं आउटफिट हे ज्या मॉडेलने वेअर केलेलं आहे ते माझं आउटफिट हे 100% सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा मी ज्या मॉडेलला माझं आउटफिट दिलं ती मॉडेल ही सगळ्यांमध्ये उठून दिसली पाहिजे, हा जो काही तिचा प्रयत्न होता आणि काम करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीला मी भाळले असं मी म्हणेन. तर प्रियंका, सुरुवात करूया गप्पांना. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आनंदा क्रिएशनची सुरुवात कशी झाली? आनंदा क्रिएशनची सुरुवात ऍक्च्युली सुरुवात भरपूर वर्षापूर्वी झाली आहे. बेसिकली माझ्या आईचं स्वप्न होतं की तिला काहीतरी कपड्यांच्या रिलेटेड, किंवा तिचं या फील्डमध्ये खूप नॉलेज आहे आणि तिने खूप वर्ष या फील्डमध्ये केलंय. बेसिकली असतं ना की आई जेव्हा मुलं होतात, नॉर्मल एक बेसिक कहाणी आहे सगळ्या बायकांची की बाळ झालं की आपण आपल्या करिअरला साईडला ठेवतो आणि आपण आपल्या लहान मुलांकडे लक्ष देतो. तसंच काहीसं माझ्या आईचं झालं होतं. जेव्हा मी झाली तेव्हा माझ्या आईने हे जे स्टिचिंगचं वगैरे सगळं तिचं आहे ते साईडला ठेवलेलं आणि पूर्णपणे मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांना डेडिकेट केलं होतं. सो त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा तिने थोडं टीचिंग वगैरे या फील्डमध्ये थोडे वळायला लागली. आणि तिचं असं होतं की कुठेतरी मला स्वतःचं बुटीक करायचं, स्वतःचा ब्रँड करायचा आहे. कारण तिचं नॉलेज होतं आणि लहानपणापासून मी बघत आलेली आहे. कारण मी आणि माझी आई भरपूर भटकायचो, बेसिकली भरपूर भटकायचो. आणि आम्ही
जिकडे चिंध्या भेटतील, जिकडे मटेरियल्स भेटतील, आम्ही तिकडे जायचो. म्हणजे मी समटाईम्स सांगूही शकत नाही, अशा अशा ठिकाणी आम्ही जायचो की अच्छा कोणतरी सेलमध्ये लावलेत का चिंध्या, उरलेले कपडे असतात किंवा काय, आणि आम्ही ते आणायचो. स्वस्तामध्ये मटेरियल्स वगैरे, काही मटेरियल्स वाले असतात ना, ते लोक असे बाहेर गोण्या ठेवतात किंवा असे ते बास्केट असतात त्याच्यामध्ये, तसे आम्ही दोघी खूप फिरायचो. आणि शॉपिंग म्हणजे आमचं असं होतं की आमच्या दोघींची एक गोष्ट कॉमन होती की आम्हाला काहीच आवडायचं नाही रेडीमेडमध्ये. आमचं असतं की ते आपण स्वतः आपल्यासाठी बनवू, कारण आपल्यासाठी या जगामध्ये काही नाहीये, असं आम्ही दोघी मत, म्हणजे आमच्या दोघींची सेम होती. सो आम्ही भरपूर भटकायचो आणि आम्ही मटेरियल्स आणायचो. आणि मग माझ्या आईचं ऍक्च्युली असं होतं की ती शिकवायला लागली, कारण की तिचं ऍक्च्युली नॉलेज भरपूर होतं. तिने आधी, म्हणजे मी व्हायच्या आधी गार्मेंटमध्ये वगैरे काम केलेलं होतं, आणि तिचं या फील्डमध्ये बेसिकली ब्लाऊज, बायकांचा ब्लाऊज या फील्डमध्ये भरपूर नॉलेज आहे तिला. कारण तिने भरपूर बेसिकली स्वतः एक्सपिरियन्स केलेले काही तिचे एक्सपिरियन्सेस आहेत, काही तिने बघितलेले आहेत, आणि क्लायंट्सचे म्हणा, तर तिला अशा काही गोष्टी माहिती होत्या ज्या भरपूर कमी लोकांना माहिती आहेत आणि भरपूर कमी टेलर्सला माहिती आहेत. तर मॅक्सिमम लोक सगळे जेंट्स टेलर आहेत. सो बायकांचे प्रॉब्लेम हे शेवटी बायकांनाच माहिती असतात की काय कम्फर्टेबल आहे किंवा काय आपण कुठल्या कुठल्या काही प्रॉब्लेम्समुळे आपल्या शरीरामध्ये कसे बदल येतात, आणि त्याच्यामुळे ते ब्लाऊज कसा असला पाहिजे. आपण फक्त एका पर्टिक्युलर टाइमसाठी तो ब्लाऊज बनवतो, आणि तो ब्लाऊज तेवढ्या पुरता किंवा एक आठवड्यापुरता तो मर्यादित राहतो. त्याच्यानंतर आपण परत 1 वर्षानंतर तो ब्लाऊज काढायला गेला तर होत नाही. सो तसं आमचं होतं की हे आम्हाला सगळं नॉलेज होतं तिला. आणि मग ती बेसिकली एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होती, आणि ते शिकवता शिकवताच ती म्हणाली की मला घरातनं स्टार्ट करायचं. सो तिने घरामध्ये क्लासेस स्टार्ट केले, आणि आम्ही म्हटलं की चल आपण ना, आपल्या इकडे एक्झिबिशन लागलंय, आपण ना तिकडे आपल्या या क्लासेसचं प्रमोशन करायला काहीतरी करूया. पण एक्झिबिशन मध्ये क्लासेसचं प्रमोशन कसं करणार. सो आम्ही मग रेडी बनवून ब्लाऊज ठेवले विकायला. तेव्हा काहीच प्लॅन नव्हता की रेडीमेड ब्लाउजेस विकायचं, असं काहीही नव्हतं आमच्या माइंडमध्ये. आम्हाला लोकांना फक्त एवढं दाखवायचं होतं की आम्ही या प्रकारचे ब्लाउजेस शिकवतो किंवा आम्ही हे बनवून देऊ शकतो. ते प्रमोशन होतं. काहीतरी माइंड, आपण म्हणजे मार्केटिंग माइंड वेगळ्या काहीतरी चालतं, तसं काहीतरी होतं. पण नंतर एका माइंडमध्ये आलं की आता हे जे भरलेलं आहे एक्झिबिशनला, मला अजूनही आठवतं त्यावेळेला आम्ही 1000 रुपये भरलेले त्या एक्झिबिशनला, 3 दिवसाचे होते. सो हे मी खूप महत्वाचं, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे मी सांगते, कारण की त्यावेळेला ते पण पैसे आम्ही मुश्किलने केलेले. आणि जे ब्लाउजेस ठेवलेले ते मला अजूनही आठवतं, ज्या क्लायंटचे ब्लाऊज बनवलेले त्या क्लायंटच्या उरलेल्या कपड्यामधनं, म्हणजे अक्षरशः चिंध्यामधनं तो ब्लाऊज आम्ही बनवून ते ब्लाउजेस ठेवलेले. मला आठवतं 41 ब्लाउजेस होते आम्ही स्टिच करून ठेवलेले. आणि मग नंतर माझी मम्मी पहिल्या दिवशी अशी अर्धा दिवस झाल्यानंतर बोलली, आपलं भाडं पण निघालं पाहिजे ना, विकूया हे ब्लाऊज, फक्त दाखवायला नको. म्हणजे ठीक आहे, हा चालेल. सो त्याच्यानंतर पहिल्या दिवशी तो संपला माल. काय म्हणतोय, तो संपला. मग आम्हाला 2 दिवस काही नव्हतं, आम्ही फक्त पॅम्पलेट वाटले 2 दिवस, आणि कार्ड नव्हते तेव्हा, पॅम्पलेट होते. कारण तेव्हा ते कार्डचे पैसे वगैरे नाही, तेव्हा ती कॅपॅसिटी नव्हती की आम्ही कार्ड बनवू वगैरे, कारण आम्ही खूप विजिटिंग कार्ड 0 मधनं तो बिझनेस स्टार्ट केला. आणि बेसिकली ती जॉब करत होती, मी जॉब करत होती, मी शिक्षण करत होती, मी जॉब करत होती, मी दोन्ही करत होती. आणि आम्ही हे एक्झिबिशन विकेंड्सला करायचं. दिस इज लाईक आवर विकेंड थिंग, मी आणि माझ्या आईची. आणि मग हळूहळू नोटीस झालं की लोकांचा रिस्पॉन्स वाढतोय, मग परत एक्झिबिशन करूया, मग अजून एक्झिबिशन करूया. आणि मग घडलं की आपण आपल्या आयुष्यात जे करतो ते काहीच नाहीये, हेच सगळं काही आहे. सो मग आम्ही दोघींनीही जॉब सोडला, आणि वडील सुद्धा आम्हाला कनेक्ट झाले. आणि वडील पण जॉबवरनं यायचे, आणि माझे वडील संध्याकाळी जॅकेट कट करायचे, आणि मग माझी मम्मी स्टिच करायची, आणि मग आम्ही एक्झिबिशनला ठेवायचो. असं म्हणजे आम्ही खूप छोट्या सगळी फॅमिली आहे बिझनेसमध्ये, पूर्ण फॅमिली. म्हणजे माझा भाऊ अगदी कॉलेजला होता तेव्हापासून त्याला होतं की तुला बॅगा उचलायच्यात, तुला हे उचलायचंय, तुला हे सगळं सेटअप करायचंय. सो आम्ही 4ही फॅमिली, बेसिकली आनंदाचा अर्थच आम्ही 4 जण आहोत. आम्ही 4 जण पिलर आहोत, की आम्ही 4ही या फॅमिली मधले बिझनेसमध्ये आहोत. एक्झॅक्टली, क्या बात आहे. म्हणजे प्रत्येकाचं ना एक सुरुवात असते, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना त्याच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा टर्निंग पॉईंट येतो. तुमच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट ठरला म्हणायचं तर एक्झिबिशन. आणि एक्झिबिशन मध्ये जाणं आणि तुम्हाला ते उमगणं की बापरे आपण पुढे यामध्ये बरंच काही करू शकतो, ती सुरुवात झाली. पण मला प्रियंका एक विचारायचं आहे तुला की म्हणजे आईकडे हे इनबिल्ड होतं टॅलेंट,
आणि तू मीडिया बॅकग्राऊंड मधून आलेली आहेस, त्यामुळे ते कनेक्शन्स कुठेतरी मग ते मॅच झाले की हा चला माझी आई हे खूप चांगलं काम करते तर मी त्याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्व्ह होऊन मी ते शिकून मग मी पुढे त्याचं मार्केटिंग किंवा या सगळ्या गोष्टी करेन. पण मला एक विचारायचं आहे की जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो, आपण मराठी माणसं आपण थोडेसे घाबरतो बिझनेस सुरू करताना की मला त्याच्यामध्ये तितकी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. बरं, बॅकग्राऊंड आपला बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये, आपण अगदी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येतोय. मग हा बिझनेस करताना जेव्हा तू सुरुवात करत होतीस तेव्हा कसं दडपण आलं तुझ्यावर किंवा फॅमिलीवर एकंदरीत? फॅमिलीमध्ये ऍक्च्युली असं होतं की वडिलांना खरंच सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांना बिलकुल असं होतं की ही लोक काहीतरी टाइमपास करतात तर करू देत, त्यांचं असं मत होतं. आणि मदत करायला आणि बेसिकली ऑफकोर्स सामान्य घरामध्ये जेव्हा आपल्याला कुठून तरी एखादी एक्स्ट्रा इन्कम चालू होतं तर आपण कुठेतरी मदत करतो, पण त्याच्यावर पूर्ण घर चालणार ह्या मतामध्ये माझे वडील कधीच नव्हते. आणि बेसिकली ते कोणीच सपोर्ट करतच नाही. मला अजूनही भरपूर जण आहेत जे बोलतात की किती वर्ष चालणार आहे, आणि कारण मराठी माणसाचा तो आहे माइंडसेट. आणि एकतर ते लोक बिझनेस मधला अशा पद्धतीने करतात, जॉब अच्छा कमी पगाराचा का असे ना, हा एक्झॅक्टली. तरी तो भारी. म्हणजे माझ्याकडे असं आहे की माझ्या भावाचं असं होतं की मला माझ्या भावाला पूर्ण शिक्षण करून द्यायचंय, त्याला बिझनेसला इन्व्हॉल्व्ह करताना कुठेही त्याचं शिक्षण किंवा त्याचं जर काही वेगळी आवड असेल तर ती नाही झाकली गेली पाहिजे. सो मी त्याला म्हणाले की तू पूर्ण शिक्षण करणार, तू जॉब करणार आहेस, उरलेल्या टाइम मध्ये आपल्या बिझनेसमध्ये लक्ष. तो जॉब करतो, तो रिलायन्सला आहे. सो तो ऍक्च्युली त्याचा इन्कम तो सुरुवात झाली आहे त्याच्यात, 1-2 वर्षच तो जॉब करतोय. सो ही इज ऑल्सो सक्सेसफुल इन हिज फील्ड, बट समहाव ही इज अ मोस्ट रिस्पेक्टफुल पर्सन इन आवर फॅमिली जॉब करतोय दॅन मी. हा, सो लाईक म्हणजे असं आहे ते होतं बेसिकली, बट भरपूर जणांना ते रिअलाइज होतं. आणि माझी फुल फॅमिली मला सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याच्यामुळे ते चालतं. पण बाहेरून जेव्हा बाहेरची व्यक्ती जेव्हा एक नजर असतो ना, अच्छा भावाचा जॉब, म्हणजे ते एक वाक्य तुला मी सांगते, तू काय करतेस, मी जॉब, माझा बिझनेस आहे. अच्छा, आणि घरातले बाकी काय करतात, मग घरात कसं चालतं, असा प्रश्न येतो. मग कसं चालतं, अरे मी बिझनेस, माझी फुल फॅमिली बिझनेसमध्येच आहे. ओके, तुझा भाऊ तो जॉब करतो, अच्छा आहे, सो बेसिकली असं आहे ते. सो जॉबचा मान वेगळा आहे मराठी महाराष्ट्रीयन आपल्या पर्टिक्युलर थिंकिंग मध्ये लोकांच्या. हो, आणि मला अजूनही आठवतं मी ऍक्च्युली 2013ला हा बिझनेस स्टार्ट केलेला, आणि आता त्याला 10 वर्ष झाली, जास्त झाली 10 वर्षापेक्षा. आणि मग हळूहळू लोकांचं असं होतं काहीतरी करतायत असं लोकांचं होतं. लोकांना रिअलाइज तेव्हा झालं जेव्हा मी एक महागडं दुकान रेंटवर घेतलं. माझ्या घरामध्ये एवढा विचार कोणी केला नव्हता की एवढं महागडं दुकान कोणतरी रेंटवर, म्हणजे एवढं महाग रेंट पण असतं. आणि मी ते घेतलं, आणि जे मी ठाण्याला राममारुती रोडला मी डिसिजन घेतलं 2019ला की मी लोन घेणार आहे, आणि मला एवढं लोन घ्यायचं आहे, आणि ते मला माझ्या नावाने घ्यायचं आहे, मला माझ्या आईवडिलांना त्याचा त्रास द्यायचा नाहीये, आणि ते करून आम्ही दुकान चालू करणार आहे. आणि ते पण एवढ्या चांगल्या एरियामध्ये. हा विचार कोणीच केला नव्हता. आणि जेव्हा मी ते दुकान, म्हणजे त्याच्या आधी हा बिझनेस चालूच होता. ऍक्च्युली लोकांनी मला त्याचं रेकग्नेशन दिलं जेव्हा मी दुकान टाकलं, शॉप म्हणजे त्यांच्या भाषेत दुकान टाकलं तुझा, त्यांच्या भाषेत दुकान टाकलं असं आहे ते बेसिक. आणि मग माझ्यासाठी मी ते माझं स्टुडिओ, आणि माझं आणि माझ्या आईचं, बेसिकली माझ्या आईचं ते खूप स्वप्न होतं की ते करायचं बुटीक असं, आणि ठाण्यात करायचं. बेसिकली मला अजून आठवतं माझ्या आईचं स्वप्न म्हणजे माझी आईची जी फेवरेट बुटीक जे होतं त्याच्या 4 दुकानाच्या बाजूला माझं दुकान आहे. सो बेसिकली ते 1 नंबर आहे आणि मी 5 नंबर आहे. सो जी माझ्या आईला ज्या बुटीकने इन्स्पायर केलं त्याच्या बाजूलाच मी माझं बुटीक आहे. सो दिस इज अमेझिंग. आणि माझी मम्मी त्याला जास्त प्राऊड करते की यार माझ्या मुलीने करून दाखवलं. नाही, तिने पण माझ्यासोबत केलंय, बेसिकली आम्ही करून दाखवलं. सो दॅट्स द थिंग. आणि बट त्यांचा तू म्हणाली जसं की मराठी लोकांचं, सो बेसिकली जेव्हा लॉकडाऊन लागलं दॅट टाइम मला भरपूर कॉल आलेले की नाही आता बिझनेस आपल्या लोकांचं काम नाहीये, आपण थांबलं पाहिजे असं. बापरे, नाही म्हणजे खरंच आहे प्रियंका, मला खूप छान वाटलं ऐकून की बरेच लोकांना रिस्क घेत नाहीत याच कारणाने की माझं पुढे काय होईल किंवा मी सक्सेस होईल की नाही यामुळे.
पण मला असं वाटतं जे आईचं स्वप्न होतं कुठेतरी की तिला करायचं होतं म्हणून, आणि तूही म्हणजे तुझंही मास मीडिया बॅकग्राऊंड झालेलं आहे, तू आज कुठेही सहज मीडियामध्ये कुठेही तुला खूप छान डेझिग्नेशन वरती तू पण कदाचित या ठिकाणी तू असली असतीस, बट एक ते डिसिजन घेणं आणि ती रिस्क मुळात तू स्वीकारलीस की मी लोन काढून मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करणार, स्टार्टअप सुरू करणार, जो की घरातून होता पण त्याला एक प्रॉपर तू रूप दिलंस आणि ते खरंच कमाल केलंस. म्हणजे कारण आज जर मला असं वाटतं जर तिने हे पाऊल उचललं नसतं कदाचित आईला ते एकटीला जमलं नसतं ते तितकं करणं, कारण तू तिला एक मॉरल सपोर्ट आणि प्लस सगळ्याच बाजूने तू एक सपोर्ट तिला दाखवलास आणि म्हणून असं तुम्ही दोघींनी मिळून करून दाखवलंय. सो क्या बात आहे. म्हणजे माय लेकीची जोडी एकदम बेस्ट असं म्हणावं लागेल. काकींना आज बोलवायला हवं होतं, मिस करते काकींना तुझ्या बाजूला. म्हणजे एकटी आनंदा क्रिएशनची एकटी तू मालकीण नाहीयेस, ऑफकोर्स आई आणि तू आहेस, बाबा. बट मी नॉर्मली सोशल मीडिया खूप प्रमोट करते आणि नॉर्मली डिझायनिंग वगैरे या सगळ्या फील्डमध्ये आपण असं असतं की 4 लोक एक बाजू आपण सांभाळली पाहिजे, तशी एक बाजू सोशल मीडिया प्रमोशन, सो ती मी सांभाळते. एक्झॅक्टली. बट बऱ्याच जणांना माहित असेल म्हणजे आज जे इंटरव्ह्यू ऐकतायत किंवा युट्यूबवर पाहतायत की दे नो की आनंदा क्रिएशनचे जे ब्रँड आहे ते आता कुठवर पोहोचलेलं आहे. अगदी आपण मोठमोठ्या सेलिब्रिटीज सोबत सुद्धा त्यांचं टायअप झालेलं आहे. सो हा जो प्रवास होता म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 11वं वर्ष आहे हे, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यामुळे एक ब्रँड लोकांपर्यंत कसा पोहोचतो तर त्यासाठी मला मोठमोठे अभिनेते अभिनेत्री फेस माझ्या ब्रँडला मिळाला पाहिजे आणि तो कसा मिळाला किंवा ती जर्नी कशी होती या सगळ्या गप्पा गोष्टी आपण पुढच्या सेगमेंटमध्ये अर्थात या ब्रेक नंतर करणार आहोत. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका श्रोतेहो. आज आपल्या सेगमेंटमध्ये आज किनारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडली गेलेली आहे प्रियंका आणि आनंदा क्रिएशनचं आणि प्रियंकाचं जे काही नातं आहे या सगळ्या गप्पा गोष्टी आपण या सेगमेंटमध्ये करतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. भेटूयात लगेचच. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आनंदा क्रिएशनची गोड मुलगी, अर्थात जिने एक स्वप्न पाहिलं, जिच्या आईने स्वप्न पाहिलं आणि तिने ते सत्यात उतरवण्यासाठी खडतर प्रवासांचा सामना केला. आणि म्हणजे असं म्हणतात की कोणत्याही प्रकारचा बिझनेस इंडस्ट्रीशी काही असा बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तिने हे पाऊल उचललं आणि आज ती इथवर येऊन पोहोचली. अर्थात प्रियंका आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि तिची ही 10 वर्षांची जर्नी आपण ऐकतोय. म्हणजे प्रियंका आज सोशल मीडियावरती आम्हाला दिसतं की आम्ही डायरीज ऑफ आनंदा जेव्हा पाहतो सोशल मीडियावरती, ऍक्च्युली ते नाव सुद्धा युनिक आहे कारण ते डायरीजच आहे. म्हणजे डायरीमध्ये कसं आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात ना, सापडतात, तशा तुझ्या डायरीज ऑफ आनंदामध्ये आम्ही ओपन केल्यानंतर आम्हाला वाव सुंदर ब्लाऊज दिसतात, मध्येच असे काहीतरी छान वन पीस दिसतात, अगदी लॉंग घेरवाले गाऊन दिसतात, युनिक कलेक्शन तुझ्याकडे पाहायला मिळतं, मग पैठणीचे ब्लेझर्स पाहायला मिळतात. सो ते डायरीज ऑफ आनंद ओपन केल्यानंतर खूप मनाला प्रसन्न वाटतं. पण अर्थात आज सोशल मीडियावर इतकी क्रेज आहे, तू ते सोशल मीडियात इतकं स्ट्रॉंग बनवलंयस तुझं, पण खरी ओळख असं म्हणतात की कुठल्या तरी अभिनेत्रीने कुठल्या तरी अभिनेत्याने आपलं जेव्हा आउटफिट वेअर केलं जातं तेव्हा मग ते खूप जास्त क्रेज निर्माण होते. तू आज बऱ्याच अभिनेत्री आणि अभिनेत्र्यांशी जोडली गेलेली आहेस आणि इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुझे आउटफिट्स दिले जातात. मोठमोठ्या गुढीपाडव्याच्या ज्या रॅली निघतात त्या रॅलीमध्ये तुझं आउटफिट कमाल करून जातं. म्हणजे सोशल मीडियावरती तुझ्या पेजच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पेजवरती सगळीकडे ते झळकत असतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत, ही क्रेज म्हणजे कशा प्रकारे तुझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आनंदाला अजून एक वेगळं वळण मिळालं, सुरुवात कशी झाली इथून याची? या सगळ्याची सुरुवात बेसिकली लॉकडाऊन जस्ट झालं होतं आणि आम्ही विचार करत होतो की आता प्रमोशन कसं करायचं किंवा आता आपल्या ब्रँडला कसं आणायचं. तर त्यावेळेला माझी सर्वात पहिलं म्हणजे मी या सगळ्या गोष्टीसाठी माझी मैत्रीण आहे पूजा रायबागी, जी स्वतः एक आर्टिस्ट आहे. ती कलर्सच्या एका सिरियलमध्ये काम करते, लीड निगेटिव्ह रोल तिचा आहे आणि ती अमेझिंग ऍक्टर आहे. सो ती माझी म्हणजे बालमैत्रीण होती किंवा आपण बोलू शकतो जिमची मैत्रीण होती. आम्ही दोघी एकत्र जिमला जायचं की नाही जायचं असं ठरवणारी जी आपली मैत्रीण, आज जाऊया नको जाऊया, उद्या जायचं, आज डान्स आहे आपण जाऊया, अशी ती मैत्रीण होती माझी. आणि त्या मैत्रिणींचं असं होतं की तिला शूट करायचं होतं आणि तिचा एक प्लॅन होता की मी काही आर्टिस्टला घेऊन शूट करणार आहे, माझ्याकडे फोटोग्राफर आहे, सो तू क्लोथ्स करशील का. सो पहिलं तर आम्ही जरा विचार केला की क्लोथ्स द्यायचे, मग नंतर ते लोक काय करतील क्लोथ्स, आपण विकू शकू ना, म्हणजे खूप असे प्रश्न आले. म्हटलं जाऊ देत, पूजा मागते ना देऊया आपण.
आणि मग पूजाला म्हटलं की तू ज्यांना कोणाला द्यायचे आहेत ना तू एक काम कर, बोलवून घे. त्यावेळेला ना मला रिअलाइज नाही झालं की ती कोणाबरोबर करते. आणि तिने एकशी लिस्ट आणली आणि तिने अशा एक दिवस असा होता की त्या दिवशी सगळेजण येणार होते आणि त्या लोकांची मेजरमेंट घ्यायचं होतं. बघते तर वनिता खरात, अन्विता फलटणकर, रसिका वेंगुर्लेकर आणि असे भरपूर असे मॉडेल्स आर्टिस्ट असे आले आणि त्या लोकांचं 9 दिवसाचं नवरात्री आणि फोटोग्राफर मस्त मनमिळावू आणि अगदी एक म्हणजे बेस्ट फोटोग्राफर अजूनपर्यंत मला जो भेटलाय तो स्वप्नील चांदोरकर आणि त्याचं रगिल्स करून ब्रँड आहे बेसिकली, स्वप्नील आणि निलेश. सो त्या दोघांनी पण खूप छान सपोर्ट केला आणि माझ्यासाठी तो एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता शूटचं. माझं एवढंच होतं की मला एक माहिती होतं की मला माझं प्रोडक्ट कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करायचं. सो त्यावेळेला मी म्हटलं की चला आपण ना हे प्रोडक्ट जे आहे ना थोडं वेगळं करूया. कारण लोकांचं एक असतं की खण बघा किंवा कुठलं तरी हे बघा, काहीतरी वेगळ्या पद्धतीने ज्या वेळेला आपण प्रेझेंट केलं तर ते आपल्या लोकांच्या नजरेत येतं. आणि ते मला स्टायलिंग करायची खूप इच्छा होती की मला माझं प्रोडक्ट अशा पद्धतीने शूट करायचंय. सो मी म्हटलं की बघ मी तुला प्रोडक्ट देणार नाही, मी स्टाईल पण करणार आणि माझ्या पद्धतीने ही प्रोडक्ट स्टाईल करेन, चालेल का तुला? ती बोलली पळेल मला, माझी अर्धी मेहनत तू कमी करणार. आणि त्याच्यानंतर जे चालू झालंय ते अजूनपर्यंत चालू आहे आणि तिच्यामुळे मला भरपूर आर्टिस्ट आणि ती मला ऑलवेज ऍडवाइस देते, बघ तुला असं करायचंय तू हे कर. आणि काहीही मला कुठल्याही आर्टिस्ट म्हणा किंवा कुठल्याही इंडस्ट्री रिलेटेड काही क्वेश्चन्स किंवा काही असतील तर पहिला मी कॉल तिला करते की पूजा आता मी काय करू असं. सो आणि तीही मला सगळ्या गोष्टी सांगत असते बेसिकली तिचं सिरियस किंवा काय. सो बेसिकली ती एक आहे की जिच्यामुळे माझ्या या बिझनेसला किंवा माझ्या ब्रँडला वळण एक वेगळं वळण आणि मी ऑलवेज तिला त्या गोष्टीसाठी थँक्स बोलत असते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मैत्रीण असावी तर अशी जी बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे हेल्प करते. आणि टचवूड तुला पूजासारखी मैत्रीण मिळाली आणि खूप छान तुमचं बॉन्ड आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याचा कामामध्ये सुद्धा एकमेकींना तुम्ही फायदा करून घेतलेला आहात. म्हणजे खूप छान वाटलं की तू इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांची नावं घेतलीस आणि या कलाकारांसोबत तू काम केलेलं आहेस, बऱ्याच अभिनेत्रींसोबत आता तुझं रिसेंटली फोटोशूट झालेत. मला स्पेशली तुझा आवडलेला ब्रँड म्हणजे तू जे काही ब्लाउजेस रिसेंटली स्टिच केले होतेस ज्यामध्ये तू एक स्त्री शक्ती प्रेझेंट केली होतीस. म्हणजे काही ठिकाणी आदिमायाचं हे होतं, काही ठिकाणी महालक्ष्मी, काही ठिकाणी नथ असलेले ब्लाउजेस आहेत तुझे. म्हणजे ते आपण खूप आजकाल ना खूप हेवी वर्क असलेले ब्लाउज पण आपण वेअर करतो. हेवी वर्क असलेले ब्लाउज खूप जास्त प्रमाणामध्ये कॉस्टली असतात. बट जेव्हा मी तुझ्या अशा प्रकारच्या डिझाईन्स पाहिल्या तेव्हा कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी स्वतःहूनच आपल्यामध्ये निर्माण होते. तर ही कॉन्सेप्ट तुला कशी सुचली? म्हणजे काहीतरी युनिक करायचंय पण हे अशा प्रकारेही आपण युनिक करू शकतो. म्हणजे दिस इज सो युनिक. ती पण एक वेगळी स्टोरी आहे सांगायला गेलं तर. बेसिकली मला वेड आहे, मला महालक्ष्मीचं खूप वेड आहे. म्हणजे महालक्ष्मीचे फोटो व्हिडिओ त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कारिगिरी करत राहणं. माझ्याकडे सगळ्या प्रकारामध्ये महालक्ष्मीचे फोटो, मूर्त्या, 3D फ्रेम सगळं आहे. माझ्या स्टुडिओमध्ये मी सगळं लावून ठेवलेलं, माझ्या ऑफिसमध्ये सगळं. सो बेसिकली एक वेगळी एनर्जी आहे महालक्ष्मीमध्ये जी मला ऑलवेज आवडते आणि मला जायला आवडतं कोल्हापूरला. कोल्हापूर माझी फेवरेट प्लेस आहे महालक्ष्मी. सो थिंग इज की एक्झॅक्टली सगळं लॉकडाऊनच्याच पिरियड. लॉकडाऊन इज लाईक माझ्यासाठी खूप चांगला टाइम आहे बेसिकली कारण माझ्या बिझनेसला खूप छान वळण मिळालंय. माझ्या मामाच्या घरी गणपती असतो आणि मी दरवर्षी डेकोरेशन करते असं आहे आणि मला खूप हौस आहे डेकोरेशन करायची. सो मामाच्या गणपती अगदी 1.5 फुटाचा गणपती होता त्यावेळेला की तेवढीच होतं, सरकारने एवढाच ठेवायचं. मामा म्हणाला की काहीतरी मोठं डेकोरेशन केलं ना की ती मूर्ती छोटी आहे ना ते वाटणार नाही. बरोबर. सो मग मी मोठी महालक्ष्मीचा खणाचा फेस बनवलेला आणि त्याला एवढी मोठी म्हणजे लाईक 1 फुटाची नथ बनवलेली आणि डोळे स्वतः हाताने पेंट केले आणि खणाचा मी बॅकड्रॉप बनवलेला बेसिकली फेस. आणि तो ना ऍक्च्युली त्यावेळेला व्हायरल झाला आणि तो गणपतीच्या मागे तो बॅकड्रॉप होता आणि पूर्ण डेकोरेशन मी खणामध्ये केलेलं. कारण असं होतं की तो टाइम असा होता ना की आम्हाला वाटलेलं की आता काय कोणी खणाचा कपडा वगैरे घेणार नाहीये, काय सेल होत नाहीये. लॉकडाऊनचा टाइम तेव्हा खूप डाऊन चाललेला. सो मी होता तेवढा कपडा मी तिकडे डेकोरेशनला वापरलेला खणाचा आणि तो फोटो व्हायरल झाला. तो भरपूर सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे व्हायरल झाला. आणि मग मी डिसाईड केलं की मला असं कोणतरी हवं की आपण हे ब्लाउजेसमध्ये आणू. आणि मग तो जो होता तो मी वनितावर
वनिता घरातवर लॉन्च केला आणि मग मला तो रिस्पॉन्स मिळत गेला. मग मी एक 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 करत गेली आणि मग माझे म्हणतात ना की मी दर नवरात्रीला एक महालक्ष्मी वेगळ्या पद्धतीने लॉन्च करत असतेस. एक्झॅक्टली. आणि म्हणजे ते तर कमालीचंच आहे. म्हणजे वनिताचं आम्ही ते शूट पाहिलेलं आहे आणि ती ऍक्च्युली एक स्वतः अशी खूप पॉवरफुल आणि पॉवर पॅक येते, एकदम धमाका आहे म्हणजे ती. आणि असे कलाकार जेव्हा अशा प्रकारचं आउटफिट वेअर करून फोटोशूट करतात ना, त्यामुळे काय असतं की जे प्रेक्षक वर्ग जो आहे, जो त्यांना पाहत असतो, तो सुद्धा कुठेतरी इन्स्पायर होतो किंवा एक पॉझिटिव्हिटी त्या सगळ्यांमधून मिळते. आणि अर्थात असं म्हणतात ना की तुम्ही कितीही दिसायला सुंदर असाल, तुम्ही जोपर्यंत छान कपडे परिधान करत नाही किंवा काहीतरी प्रेझेंटेबल समोरच्यासाठी तुम्ही राहत नाही, तोपर्यंत काही नाहीये. म्हणजे मी अगदीच खूप दिसायला सुंदर आहे, आज खूप काहीतरी महत्वाचा फंक्शन आहे माझा आणि मी अगदीच साधी गेलीये किंवा मी काहीतरी उगाचच असं नॉर्मल गेलीये, नाही. पण त्या फंक्शनला अजून सुंदर करण्याचं काम हे आपले कॉस्ट्युम करत असतो आणि तू ह्या सगळ्यामध्ये आहेस. बरं, मग तुला असं वाटत नाही का की मी मीडिया कुठेतरी मागे राहिलंय माझं, किंवा मी त्यामध्ये असायला हवे होते, किंवा मी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून आज मी सगळीकडे मला लोक ओळखतायत, पण मीडियामध्ये जर असते तर, असं काय वाटतं? मला वाटतं ऍक्च्युली. मला आता जेव्हा माझ्या ब्रँडसाठी सगळं काम करते आणि मी माझ्या भरपूर मैत्रिणींना ऍडवाइस देत असते त्यांच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये, किंवा भरपूर जणांना मी ऍक्च्युली माझ्या स्वतःच्या ब्रँडसाठी मी जेवढं ऍडव्हर्टाइजमेंट आणि सगळं करते, तेव्हा मला असं रिअलाइज होतं की जर मी हे केलं नसतं आणि मग मी रुईयामधनं जेव्हा मी BMM केलं आणि त्याच्यानंतर मी ऍडव्हर्टाइजमेंट फील्डमध्ये मी काहीतरी केलं असतं, हे मला आत्ता मला ते रिअलाइज होतं की हा मी केलंच, करू शकले. समवेअर आय फील की अजूनही मी करू शकते. नॉट लाईक अ जॉब बट समथिंग डिफरंट, काहीतरी मी करू शकते. बरं, मला अजून एक कळलंय की आता अर्थात आपण दोघी मीडिया बॅकग्राऊंड मधून, सूत्रांच्या माहितीनुसार असं कळलं की तुला डान्स करायला प्रचंड आवडतोस. तू कॉलेज टाइम मध्ये असताना डान्स करत होतेस किंवा तू शिकलेली आहेस, तू शिकत होतीस. आता ह्या सगळ्या बिझनेस मधून कसा वेळ देतेस का त्या सगळ्या गोष्टींना, किंवा मिस करतेस, काय सांगशील? मिस तर भरपूर करते, कारण डान्स म्हणजे जो व्यक्ती ऍक्च्युली डान्स शिकलाय किंवा डान्स करत होता त्याला माहितीये की डान्सची काय किंमत आहे. आणि म्हणजे काय असं असतं ना की लाईफमध्ये काहीही लाईक थोडा सॅड असू दे, हॅपी असू दे, डान्स इज द थिंग की ज्याच्याने आपल्याला एक वेगळी एनर्जी येते, एक वेगळा वाईब आपल्याला मिळतो. सो रील्स सध्या तो एकच आधार आहे. म्हणजे तू तुझी हॉबी जोपासतेस, पण रील्सच्या माध्यमातून का होईना तू ते डान्स पुढे कंटिन्यू केलेलं आहेस. नक्कीच. पण खूप छान वाटतं तुझ्यासोबत गप्पा मारून, बऱ्याच गोष्टी मला समजल्या आणि एकंदरीत आनंद क्रिएशनचा जो काही एक प्रवास होता तो मला तुझ्याकडून जाणून घेता आला आणि एक युनिकनेस आणि एक क्रिएटिव्हिटी जोपासत तू पुढे आलीस. त्यातलाच हा पुढचा प्रश्न की पहिलं लोकांचा माइंडसेट असा होता की वन पीस म्हटलं की छोटेसे फ्रॉक किंवा टाईट्स मध्ये हे काही असतील तर तशा प्रकारचे कपडे, पण खणमध्ये वन पीस असू शकतो किंवा एथनिक वेअर असं असू शकतं शॉर्ट्स मध्ये. तर हा कॉन्सेप्ट कसा तुझ्या डोक्यात आला? आणि त्यालाही छान मस्त खिसे वगैरे मी देऊ शकते. म्हणजे मी प्रियंकाला लाईव्ह पाहिलेलं आहे आणि प्रियंकाचं ना, मी खरं सांगेन, ती सोशल मीडिया मॅनेज करते, सोशल मीडिया ती स्वतः पाहते ना. म्हणजे आज जेही आम्हाला ऐकतायत ना, कदाचित तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला डायरीज ऑफ आनंदाच्या पेजला, ज्या प्रकारे तो युनिक, म्हणजे जसं तुझं कपड्यांमध्ये युनिकनेस आहे ना, तसं तुझा रील्समध्ये पण असतो. म्हणजे मला एक रील्स अजून आठवते की तू जेव्हा तुझ्या वन पीसचं ब्रँडिंग करत होतीस आता रिसेंटली, मला असं वाटतं 15-20 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, त्यावेळेला तू पटकन जातीयस, लगेच दुसरा वेअर करून येतेस, लगेच दुसरा वेअर करून येतेस. सो आय रिमेंबर दिस की मला खूप छान आणि स्ट्रॉंगली आठवत आहे की तू अशा प्रकारच्या रील्स बनवल्या होत्यास. आणि त्याच कपड्यांविषयी मी बोलतेय की लोकांना तू, म्हणजे मगाशीच मी म्हणाले ना सुरुवातीला की आपली संस्कृती आणि आपली परंपरा तू अशा पद्धतीने लोकांना जोपासायला भाग पाडतेस. तर हे तुला कसं सुचलं की वन पीस पण यामध्ये सुद्धा असू शकतात? तसं मी तुला मगाशी सांगितलं आमच्या जर्नी बद्दल की आम्हाला ज्या पद्धतीचे कपडे हवे होते, आम्हाला असं नव्हतं की आम्हाला इंडियन वेअर नको आहेत, वी वॉन्ट इंडियन वेअर. कारण की मी लहानपणापासून बघितले कलमकारी, अजरक, इक्कत आणि हे सगळे जे प्रिंट्स आहेत किंवा जे आपल्या पेंटिंग्स आहेत, जी आपली खण ही संस्कृती जी आहे, बेसिकली मी खण 2016 पासून बनवते ऍक्च्युअल खण. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना आवडतात, पण ती लोक खूप लिमिटेड गोष्टी, प्रत्येक गोष्टीला लोकांनी एक लिमिट देऊन ठेवलेलं आहे. जसं तू म्हणालीस की वन पीस हे वेस्टर्न असतं, वेस्टर्न का म्हणून मला इंडियन वेअर मध्ये वन पीस घालायचं आहे. मी इंडो वेस्टर्नचा काय अर्थ आहे, मला कॉलेजमध्ये जायचंय खणाचा वन पीस घालून. आणि आता जसं मूवीज आणि ह्याच्या प्रमोशन्सला लोक मोठ्या प्रमाणात खण आणि
साड्यांचे कपडे ते सगळं परत येत आहे, कारण लोकांना ते आवडतं पण मार्केटमध्ये मिळत नाही. सो हे माझं मी ऑलवेज ब्रँडमधनं करायचा प्रयत्न, माझा ब्रँडचा उद्देशच तो आहे की मला ऑलवेज तेच करायचंय की आपली संस्कृतीने आपण कम्फर्टेबल असतो आपल्या संस्कृतीमध्ये. शेवटी आपण कितीही कम्फर्ट झोन खूप मॅटर करतो. कितीही मार्केटमध्ये कितीही लांब आणि मोठं गेलो, तू मला अमेरिकेला जाऊन भेटलीस तरी आपण मराठीच बोलणार आहोत. येस, सो दिस इज द ओरिजिनॅलिटी, म्हणजे ती आपली ओरिजिनॅलिटी आहे, म्हणजे मूळ आहे जे आपलं आपल्या संस्कृतीचं. आपण त्याच्यात कम्फर्टेबल असतो. मी कितीही त्याच्यामध्ये काही केलं ना, पण ज्यावेळेला त्यात खण आणि माझ्या साडीचा कुठला तरी प्रकार ऍड करते आणि किंवा कलमकारी, अजरक, इकत, हे सगळे प्रकार, इंडिगो, हे सगळे प्रकार, इंडियन प्रिंट्स जेव्हा मी ऍड करते तेव्हा तो कम्फर्टनेस येतो. त्याच ठिकाणी जेव्हा मी कुठले तरी वेगळं वेस्टर्न, कारण आता मार्केटमध्ये मेन गोष्ट आहे की कपडा हा इथेच बनतो भारतामध्ये, पण भारतीय संस्कृतीला तेवढं आपण स्वतः देत नाही, आपण वेस्टर्न गोष्टींना देतो. सो माझं असं होतं की आय एम कम्फर्टेबल इन कॉटन खण. सो मला स्वतःला जे मी त्याच्यात कम्फर्टेबल आहे ते मी लोकांना देते. बरोबर. सो मी कम्फर्टेबल आहे त्याच्यात, म्हणून मी त्या रील्स बनवू शकत असते, म्हणून मी ते सगळं करू शकत असते. आणि मला असं वाटतं तेच लोकांना जास्त आवडत असेल की वाव हे किती कम्फर्टेबल आहे. म्हणजे आपण कम्फर्ट झोन शोधण्याच्या नादात आपण आपली संस्कृती विसरत चाललो होतो की अरे मला अशा प्रकारचे कपडे वेअर केल्यानंतर मला कम्फर्ट वाटतं, किंवा पण नाही, आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा एक कम्फर्ट झोन असू शकतो. हे तू मुळात लोकांसमोर आणलंयस. आणि सिरियसली सांगते, मी साक्षीदार आहे या कपड्यांची. मला माहित नव्हतं, मला असं फक्त वाटायचं की साडी जी आहे ना ती छान अशीच नेसू शकतो आपण, अगदी छान, किंवा वन साइड करू शकतो किंवा बारीक पिन करू शकतो. पण मला जेव्हा मी स्वतः वेअर केला आउटफिट आणि जेव्हा तिने मला साडी ड्रॅप केली, ती तर तुझे स्किल म्हणजे कमाल. म्हणजे तुझ्याकडे मी साध्यातली साधी साडी जरी आणून दिली ना तरी तू त्याला खूप छान पद्धतीने खूप छान एक ती मॉडेल तयार करू शकतेस. म्हणजे तू त्याचं ते एक रूपांतर करतेस तू. सो तिने ज्या पद्धतीने ती साडी ड्रॅप केली होती, आय कॅन्ट इमॅजिन की या साध्या साडीचं अशा प्रकारे रूपांतर होऊ शकतं. आणि ते खरंच कमालीच होतं. आणि बरं, त्या पद्धतीने ड्रॅप करण्यामागे पण एक मोठा उद्देश होता, आमचं ब्लाउजच्या डिझाईन दिसला पाहिजे, तुम्ही ड्रेप करेन. सो प्रियंकाचा एक गुण असा आहे की म्हणजे तिचे हे आहे की कुणी कितीही ड्रॅप करा, कसंही करा, माझा ब्रँड हा लोकांपर्यंत नीट पोहोचला पाहिजे. सो ते एक स्किल तुझ्याकडे आलेलं आहे. सो स्टिच केला होता. येस, आय नो. पल्लू स्टिच करून ठेवला होता, जो की सुई धाग्याने सुद्धा. आणि मुळात अख्खा तो इव्हेंट म्हणजे 5 तास ते कपडे वेअर केल्यानंतर सुद्धा, म्हणजे एका अँकरला एक असतं ना की कम्फर्ट झोन खूप मॅटर करत असतो 5 तास स्टेजवर वावरणं. मग त्यामध्ये असं टेन्शन असतं ना की बापरे इथून निघालंय का तिकडून निघालंय का, असं काहीही नव्हतं. 5 तास बिंदास बेधडक मी अख्ख्या त्या स्टेजवर नाचले होते. सो ऍक्च्युली नाचले होते. सो हा कम्फर्ट झोन होता मला, कारण साडीमध्ये बऱ्याचदा टेन्शन असतं ना की कुठून ब्लाऊज दिसतोय का, काय दिसतंय का, पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या तुझ्या मला खूप स्वतः मी जाणवल्यात, भारी वाटलं मला त्या कम्फर्ट झोन मध्ये आणि खूप मस्त. सो तुझा हा जो ब्रँड आहे तो असाच मोठा होऊ दे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, 10 वर्ष झालं यामध्ये काम करतेयस, बरंच काही अचीव्ह केलंयस, बऱ्याच लोकांपर्यंत ब्रँड पोहोचलाय, पुढे काय विचार केलायस? कारण प्रत्येक वेळेला काहीतरी क्रिएटिव्ह करायची तुझी सवय आहे, काहीतरी युनिकनेस मार्केटमध्ये आणायची सवय आहे. आता तर आनंदाज क्रिएशन इतकं मोठं होत आहे, डायरीज ऑफ आनंदा, म्हणजे आम्हाला भरपूर काय काय बघायला मिळतंय तिकडे. पुढच्या काही वर्षांमध्ये स्वतःला आणि आपल्या ब्रँडला कुठे पाहतेस? बेसिकली ऑलरेडी स्टार्ट झालाय. आपण मूव्हीज मध्ये कॉस्ट्युम देतोय. आपण ऑलरेडी 2 मूव्हीजचं काम स्टार्ट झालेलं आहे. एक मूव्ही झालाय जो आता पुढच्या 8 महिन्यामध्ये आपलं मूव्हीजचं ट्रेलर लॉन्च होईल. आणि भरपूर मूव्हीज मधनं मी स्वतः कॉस्ट्युम करते काही काही मूव्हीज मध्ये. आणि बेसिकली ते चालत राहणार आहे. आनंदा कधीच थांबणार नाहीये, कारण मी असं पुढे कधीतरी करीन असं नाहीये. मी एव्हरी मंथ क्लायंटला कमिट करते की दर महिन्याला तुम्हाला काहीतरी वेगळं मिळेल, तसं मी देत राहणार आहे. आणि आनंदाचं काम हेच राहणार आहे की सर्व जेवढ्या पण बायका आहेत तेवढ्या सगळ्यांचा कम्फर्ट आणि तेवढ्या सगळ्यांची कुठेतरी एक म्हणतात ना एक हौस आनंद ऑलवेज पुरवत असतो आणि ते आम्ही पुरवत राहणार आहोत. आणि ना खरंच आनंदाचे कपडे वेअर केल्यानंतर चेहऱ्यावरती आपसुकच आनंद येतो. सो खरंच म्हणजे स्त्रियांना, मी विशेष करून स्त्रिया म्हणेन, मुली म्हणेन, की ज्यांना असं असतं ना की मला माझा दिवस स्पेशल बनवायचा आहे किंवा आज काहीतरी खूप स्पेशल आहे आणि मला त्यासाठी काहीतरी स्पेशल हवंय, तर अर्थात डू विजिट आनंदाज. मी 100% म्हणेन.
आणि हे असं आहे ना की ते कपडे परिधान केल्यानंतर एक चेहऱ्यावर येणारं समाधान, मनाला मिळणारं समाधान, यात तुम्ही खूप खुश व्हाल. आणि स्वतःसाठी मी करतेय किंवा स्वतः मला लोक कसं लोकांना चांगलं वाटायचंय कसं वाटायचं जाऊ देत, मी छान दिसतीये ना, मला आवडतंय ना, हा विषय तिकडे संपतो. आणि आनंदास हीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि इथून पुढे करत राहणार आहेत. आणि तुला खूप शुभेच्छा आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप अभिनंदन की तू आताच गुड न्यूज दिलीस आम्हाला. सो असेच तुझं भरपूर ठिकठिकाणी तुझे आउटफिट्स जाऊ देत आणि तुला खूप यश मिळू दे अशा शुभेच्छा देते. आणि विशेष करून काकींना सुद्धा खूप शुभेच्छा की मला खूप ठामपणे सांगायला वाटतंय की स्वप्न पाहणं हे कधी चुकीचं ठरू शकत नाही. फक्त अशी गोड मुलगी पाहिजे जी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करेल. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. तर श्रोते हो, आजच्या आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत प्रियंका जोडली गेली होती. आनंदास क्रिएशन बद्दल आपण गप्पा मारल्या. आनंद क्रिएशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे आउटफिट्स जे पारंपरिक आहेत, संस्कृती जपणारे आहेत, अशा विविध प्रकारचे आउटफिट खूप छान छान ती बनवत असते. गेली 10 वर्षाची तिची ही जर्नी आहे आणि आता ती ऑलरेडी एका वेगळ्या स्तरावरती एक खूप फिनिक्स पक्षासारखी झेप घेतीये ती. तर ती आज आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आली होती आणि तिच्यासोबत या खूप छान दिलखुलास गप्पा झाल्या. तर आता आम्ही निरोप घेतोय. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आज किनारी या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल प्रियंका सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. झालं मस्त. आपण 1 तासाचं पॉडकास्ट